Hi friends, welcome to our educational quiz mania channel. Students, in this video today we are going to solve practice set 7 and practice set 8 based on standard 6 subject math chapter number 3 integers. So let's get started. Write the proper signs greater than, less than or equal to in the boxes below. खाली दिलेल्या रिकाम्या चौकटीत तुम्हाला ग्रेटर दॅन, लेस दॅन किंवा इक्वल टू यापैकी योग्य चिन्ह वापरायचे आहे. तर पहिला प्रश्न पहा. -4 + 5. मायनस आणि प्लस मध्ये नेहमी ज्या धनसंख्या म्हणजेच जे पॉझिटिव्ह नंबर्स असतात ते नेहमी मोठे असतात. तर मायनस आणि प्लस मध्ये 5 मोठे आहेत, त्यामुळे इथे आपण लेस दॅन चे चिन्ह लिहिणार आहोत. 8 - 10 यामध्ये 8 ही संख्या मोठी आहे, म्हणून इथे आपण ग्रेटर दॅन चे चिन्ह लिहिणार आहोत. +9 + 9 दोन्ही संख्या समान आहेत, म्हणून इथे आपण इक्वल टू चे चिन्ह लिहिणार आहोत. चौथ्या ओळीत पहा. -6 आणि 0. तर मायनस कोणत्याही मायनस संख्येपेक्षा 0 हा नेहमी मोठा असतो, म्हणून 0 हे -6 पेक्षा मोठे आहेत, म्हणून इथे आपण लेस दॅनचं चिन्ह लिहिणार आहोत. 7 आणि 4 यामध्ये दोन्ही संख्या धन आहेत, म्हणून 7 ही संख्या मोठी आहे, इथे आपण ग्रेटर दॅनचे चिन्ह लिहिणार आहोत. 3 आणि 0 मध्ये 3 मोठे आहेत. -7 7 मध्ये +7 मोठे आहेत. -12 is less than 5. -2 is greater than -8. -1 is greater than -2. 6 is greater than -3. -14 is equal to -14. याप्रमाणे तुम्हाला प्रॉपर असे साइन दिलेल्या चौकटीत लिहायचे आहेत. प्रॅक्टिस सेट 8. सबट्रॅक्ट द नंबर्स इन द टॉप रो फ्रॉम द नंबर्स इन द फर्स्ट कॉलम अँड राईट द प्रॉपर नंबर इन इच एम्प्टी बॉक्स. तर खाली तक्ता दिलेला आहे, तर तुम्हाला या उभ्या स्तंभातील संख्यातून या आडव्या स्तंभातील संख्या वजा करायच्या आहेत. येथे एक्झाम्पल म्हणून दिलेला आहे 3 - 6 is equal to -3. तर पुढील आपण संख्या लिहून वजाबाकी करूया. 8 - 6 is equal to +2. -3 - 6 is equal to मायनस प्लस होतो. 6 + 3 9. आन्सर येतो -9. मोठ्या संख्येचा चिन्ह आपण दिलेला आहे -9. -2 - 6 is equal to -2 - 6 is equal to -8. याप्रमाणे आपल्याला इतर कॉलम्स पण लिहायचे आहेत. तर आपण इथे लिहूया 3 - 9, 8 - 9, -3 - 9, -2 - 9 लिहून घेतलेले आहेत. आता आपण हे सोडवूया. 3 - 9 is equal to -6. 8 - 9 is equal to -1. -3 - 9 is equal to -12. -2 - 9 is equal to -11. हे आन्सर आपण लिहून घेऊया. -6 - 1 -12 -11. आता आपण पुढचा कॉलम सोडवूया. 3 - -4 8 - -4 -3 - -4
-2 -4 आपण लिहून घेतलेलं आहे. आता आपण क्रिया करूया. 3 आता ब्रॅकेटच्या बाहेर मायनसचं चिन्ह आहे, तर जेव्हा जेव्हा ब्रॅकेटच्या बाहेर मायनसचं चिन्ह येतो तर ब्रॅकेटमधील संख्या या बदलतात. म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर प्लस मायनस आहे, त्यामुळे ब्रॅकेटमधील जी संख्या आहे ती -4 आहे, ती पॉझिटिव्ह 4 होईल. त्यामुळे 3 + 4 = 7. 8 प्लस ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे, त्यामुळे आतलं चिन्ह बदलेल. +4 = 8 + 4 = 12. -3 + 4 = मायनसची क्रिया होते. 4 - 3 = 1. मोठी संख्या 4 आहे, तिचा चिन्ह येणार प्लस, म्हणून प्लस आन्सर येणार +1. -2 + 4 = +2. आलेले आन्सर आपण लिहून घेऊया. 7 12 1 2 याप्रमाणे. आता आपण तिसरी क्रिया करूया. 3 - 5 = 8 - 5 = -3 - 5 -2 -5 3 + 5 = 8. 8 + 5 = 13. -3 + 5 = +2. -2 + 5 = 3. याप्रमाणे तुम्हाला सोडवायचं आहे. आता आपण आन्सर लिहून घेऊया. 8 13 2 3. पुढचा नंबर आहे 0. 3 - 0 = 8 - 0 = -3 - 0 = -3 - 0 = 3. 8 - 0 8. -3 - 0 -3. -2 - 0 -2. आन्सर लिहून घेऊया. 3 8 -3 -2. तर पुढचा नंबर आहे +7. 3 - +7 = 8 - +7 -3 - +7 -2 +7 3 आता ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे, त्यामुळे आतला चिन्ह तो प्लस आहे, तो मायनस होईल. 3 - 7 = -4. 8 - 7 = 1. -3 - 7 = -10. -2 - 7 = -9. तर आन्सर आलेले आहेत -4 +1 -10 -9. आता पुढचा कॉलम आहे -8. तो लिहून घेऊया आपण. 3 - -8 8 - -8 -3 - -8 -2 - -8 = 3 + 8 = 11. 8 + 8 = 16. -3 + 8 = 5. -2 + 8 = 6. तर आन्सर लिहून घेऊया आपण. 11 16 5 6. आता लास्ट नंबर आहे -3. तो सोडवूया आपण. 3 - -3
8 minus minus 3, minus 3 minus minus 3, minus 2 minus minus 3. 3 plus 3 is equal to 6. 8 plus 3 is equal to 11. Minus 3 plus 3 is equal to 0. Minus 2 plus 3 is equal to 1. आता इथे 0 ला साइन नसतो कोणताच. आन्सर लिहूया आपण 6, 11, 0, 1. तर याप्रमाणे तुम्हाला तक्ता पूर्ण करायचा आहे. तर अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 7 आणि प्रॅक्टिस सेट 8 अभ्यासलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल. थँक्यू.